नमस्कार, मी नीलाक्षी काळे-सालके. मातृगंधच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत आजोबांचं अंगण ऐश्वर्य पाटकर. मित्रांनो, आजोबांचं अंगण तुम्हास माहिती आहे का? आणि बरं का, ते कुठल्या मॉलमध्ये विकत नाही मिळत. ते कसं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला ही गोष्ट वाचावी लागेल. अंशुमनला नाताळची सुट्टी लागली. नाताळ तर काय दरवर्षीच येतो आणि दरवर्षीच त्याच्या सुट्ट्या मिळतात. पण यावेळची नाताळची सुट्टी त्याच्यासाठी खास होती. कारण त्याला त्याच्या गावी जायला मिळणार होतं. वर्गातल्या मित्रांपेक्षाही त्याचा खूप जवळचा मित्र होता ते म्हणजे त्याचे आजोबा. आजोबा गावातल्या घरी राहत होते. आपल्या आजोबांसारखा मित्र जगात कुणालाच नसेल असं अंशुमनला वाटायचं. त्याचे आजोबा होतेच तसे. किती गप्पा गोष्टी त्याच्याशी करायचे. अगदी खेळ सुद्धा खेळायचे. शिवाय आपल्या वर्गातल्या मुलांसारखे रडी खेळ नाही खेळायचे. शिवाय आपल्या आई-बाबांसारखं नव्हतं आजोबांचं. मी जेव्हा बाबांना प्रश्न विचारतो तेव्हा बाबा उत्तर तर देत नाहीच, उलट ओरडतात माझ्यावर. आईचंही तसंच आहे. ती एकसारखी सिरियल तरी बघत असते किंवा मोबाईल तरी घेऊन बसलेली असते. माझ्यासाठी त्यांच्याकडे बिलकुल वेळ नसतो. तसं आजोबांचं थोडंच आहे. आजोबांचा सगळा वेळ माझ्यासाठी. सुट्टीतील अख्खेच्या अख्खे दिवस माझ्या नावावर केलेले असतात आजोबांनी. त्यानं एकदा विचारलं सुद्धा होतं आजोबांना, "आजोबा, तुम्हाला वेळ मिळतो कसा माझ्यासाठी?" "अरे, तू मला रोज भेटतो कुठे लबाडा? मग मी करतो काय? रोजच्या दिवसाचा वेळ बांधून ठेवतो गाठोड्यात." "गाठोडं?" "मोठ्ठच्या मोठं गाठोडं. मग तू असा भेटला की सोडतो गाठोडं आणि काढतो वेळ बाहेर." अंशुमनला हे खरंच वाटायचं. शहरातून गावाकडे जाणारी एसटी त्याला अगदी लवकर आणून सोडते गावात. त्यानं तिला तसा दमच भरलेला असतो की मी माझ्या आजोबांकडे जातोय, त्यामुळे जराही दिरंगाई चालायची नाही. लवकरात लवकर नेऊन सोडायचं. एसटीनेही त्याची आज्ञा निमूटपणे पाळली. एसटीला बाय करत तो आपल्या आजोबांच्या घराकडे आई-बाबांबरोबर निघतो. आजोबा अंगणातच बसलेले असतात. तो आजोबांकडे धावत जात आल्याची वर्दी देतो. "आजोबा, आम्ही आलो." त्याला पाहिल्यावर आजोबाला कोण आनंद झाला. त्यांनी अंशुमनला गोंजारलं, त्याच्या गालांचे पापे घेतले. "आजोबा, आता आम्ही तुमच्यासोबत 8 दिवस राहणार आहोत. हो की नाही हो बाबा?" "हो ना." याने हट्टच धरला. मला सुट्टी मिळत नसतानाही यावं लागलं. आई-बाबा घरात निघून गेले. दोघे आजोबा नातू अंगणात बसले. आजोबा त्याचं बोट पकडून त्यास अंगणात फिरवू लागले. ते जणू अंगणाला सांगत होते की माझा नातू आलाय. अंगणालाही आनंद झाल्यासारखं वाटत होतं किंवा आजोबा या अंगणाशी बोलत असावे असं अंशुमनला वाटलं. संध्याकाळी शेजार-पाजारची बरीच मुले अंगणात खेळायला आली. यांच्याशी अंशुमनची गट्टी झाली. नाहीतर आपल्या त्या शहरातल्या घराला अंगण नाही, असं कोणी खेळायला येत नाही. सगळे आपले कम्प्युटरवर गेम खेळत बसतात. ते काय खेळ आहे का? आपलं घर तर नुसतं कोंडवाडा. त्या कोंडवाड्यातून आपली सुटका करील तो एकमेव माणूस म्हणजे आपले आजोबा. पण ते काय येत नाही आपल्या शहरातल्या घरी. इथे एकटेच राहतात. नाहीतर त्यांना हा अंगणाचा दोष सोडवत नसेल. आपण बाबांना सांगायचं का? या अंगणाला घ्या आपल्याबरोबर म्हणून. म्हणजे आजोबा येतील आपल्या शहराच्या घरी. मग आपल्याला सुट्टीची वाट पाहावी लागणार नाही. बोलता बोलता सुट्टीचे दिवस संपत आले. तो अंगणात एकटाच बसला होता. तेवढ्यात कुठून तरी आवाज आला, "अंशुमन बाळा." अंशुमन इकडे तिकडे पाहू लागला. त्याला वाटलं आजोबांनीच हाक घातली. आजोबा तर आत्ताच गावात गेले देवदर्शनासाठी. मग कोण? "अंशुमन बाळा, अरे मी बोलतोय." "कोण?" "अरे मी अंगण, तुझ्या आजोबांचा दोस्त." "अंगण कधी बोलतं का?" "का? बोलू शकत नाही मी?" "अरे मलाही बोलता येतं, पण हे खरं की सगळ्याच माणसांशी नाही बोलता येत मला. काही खास माणसं असतात त्यांच्याशीच मी बोलू शकतो." "म्हणजे मी खास आहे?" "हो, तुझ्या आजोबांसारखाच तू खास आहेस." "माझ्या आजोबांविषयी सांग मला." "हो रे, तेच सांगायचंय मला. तुझे आजोबा फार एकटे पडले. तुझी आजी वारल्यापासून तर खूपच. त्यांचा तुझ्यावर खूप लळा आहे. त्यांना वाटतं की तुमच्याजवळ राहावं. पण अरे, आजोबालाच नाही आवडत. आमच्या त्या शहराच्या घरी करमणार नाही म्हणतात." "खोटं आहे ते." "अरे, तू आहे की त्या घरात. उलट तुझ्या आजोबाला तुझ्याशिवाय करमत नाही. मग काय येत नाही आमच्याबरोबर?" "तुझ्या आई-बाबाला ते नको आहेत." "नाही, खोटं सांगतोस तू. मी तर आई-बाबांना विचारलं तर म्हणतात, आजोबाच आपल्याकडे येत नाहीत." "तुला वाटलं ना, आजोबा देवदर्शनासाठी गेले आहेत, तर ते खोटं आहे. पलीकडच्या चिंचेच्या झाडाखाली बसून रडत असतील." अंगणाने असं सांगितल्याच्या नंतर अंशुमनला कुठं राहवतं. तो चप्पल घालण्यासाठी घरात पळाला.
तर आईबाबांचं बोलणं त्याच्या कानावर पडलं. घरातील नोकर भीमा सांगत होता, दादांना तुमच्या बरोबर घेऊन जा मालक. ते अंशुमनची आठवण काढत लहान मुलासारखं रडत बसतात. भीमा, तुझा पगार दुप्पट करतो आम्ही, पण तू सांभाळ त्यांना, आम्हाला शक्य नाही. पगाराचं काही नाही, त्यांची हालत मला पाहवत नाही. काही नाही भीमा, राहतील ते. आमच्या मागे का थोडी कामं आहेत. यांचं कोणी पाहायचं? आईबाबांचं हे बोलणं ऐकून त्याला खूप वाईट वाटलं. त्याला अंगणाचं म्हणणं पटलं आणि आपलेच आईबाबा त्याला दुष्ट वाटायला लागले. तो पळतच आजोबांकडे गेला. आजोबा चिंचेच्या झाडाखाली बसले होते. त्यांनी अंशुमनला पाहिलं आणि घाईघाईत आपले डोळे पुसले. अंशुमन आजोबाला मिठी मारून रडू लागला. बाळा, अरे रडायला काय झालं तुला? आजोबा, तुम्ही चला आमच्या बरोबर. अरे, सुट्टी लागली की असं भेटायला यायचं. मला करमत नाही रे तुझ्या शहरातल्या घरी. त्या घराला अंगण नाही. मी बाबांना सांगेन तुमच्यासाठी अंगण आणायला. अरे, तो तुझा गेम नाही की कुठल्या दुकानात विकत मिळायला. आजोबा, तुम्ही घरी आलात की आपलं अंगणही येईल तुमच्या बरोबर. ते इथे एकटं थोडंच राहणार. आजोबाला काय वाटलं माहित नाही, पण ते रडायला लागले. आजोबांचे डोळे पुसत अंशुमन म्हणाला, का बरं रडता आहात आजोबा तुम्ही? तूच माझं अंगण आहेस बाळा, आणि तुम्ही माझं अंगण. अंशुमन आणि त्याचे आईबाबा आपल्या शहरातल्या घरी परतले. गावावरून निघता निघताच रात्र झालेली. त्यामुळे जेवण करून जेव्हा तो बिछाण्यावर निजता निजता विचार करू लागला की आपल्या आजोबांना इथं आपल्याकडे आणायचं पण कसं, त्याला एक कल्पना सुचली. ती कल्पना डोक्यात ठेवून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी त्यानं आपल्या बाबांकडे हट्ट धरला. बाबा, मला अंगण हवंय. अंशुमनचे बाबा ऑफिसला निघायच्या तयारीत होतो. बुटाची लेस बांधता बांधता म्हणाले, हो संध्याकाळी घेऊन येतो. अरे पण कुठल्या मॉलमध्ये मिळेल मला हे अंगण? काय बाबा, अंगण का मॉलमध्ये मिळणार? खरं तर त्याच्या बाबाला त्यांची चूक कळली, की आपण हे काय बोलून गेलो. नेहमीच्या सवयीनुसार म्हणजे जगात पैशाने काहीही खरेदी करता येतं असं त्यांना वाटत होतं. आपली चूक सावरत ते म्हणाले, अरे मग ते अंगण मी कसं आणणार? मला माहित नाही. मला अंगण हवं म्हणजे हवं. अंशुमन बाळा, एखादा गेम सांग. अगदी महागडा जरी असला तरी मी घेऊन येईन. असंच जर असेल तर अंगणच घेऊन या माझ्यासाठी. ते अंगण नाही देऊ शकत मी तुला. मग तुम्ही कसले माझे बाबा? अंशुमनने असं म्हटल्यामुळे बाबांना असा काही राग आला, त्यांनी याआधी त्याच्यावर साधा हातही उगारला नव्हता. बाबांचा हात रागाच्या भरात त्याच्यावर उठला. त्या दिवशी तो शाळेला गेला नाही. आईनं किती लाडीगोडी त्यास लावून पाहिलं, मात्र तो ठाम होता. रात्री त्याला खूप ताप आला, म्हणजे बेशुद्धच पडला. तातडीनं डॉक्टरांना बोलावलं. त्याचे उपचार सुरू झाले. 2 दिवस तो शुद्धीवर नव्हता आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याचे आजोबा त्याच्या उश्याशी बसले होते. तो आनंदानं ओरडलाच, आजोबा, हा बाळा, मी आलोय तुला भेटायला. म्हणजे फक्त भेटायलाच आलात? नाही, आता आजोबा आपल्याकडे कायमचे राहायला आले, ते आता तुला सोडून जाणार नाही, आई म्हणाली. त्यानं अंगावरचं पांघरून बाजूला केलं आणि गच्चीत पळत आला. खाली डोकावून पाहिलं तर आजोबांचं अंगणही आलं होतं. अंगण त्याच्याशी हसलं. अंशुमनच्या बाबांनी त्यास विचारलं, बाळा कुणाशी हसतोय? बाबा, ते आमचं गुपित आहे. तसं बाबांना सांगितलं असतं तर त्यांना खरं थोडंच वाटलं असतं. हेच की आजोबांचं अंगण शहरात येऊन विसावलं आहे. धन्यवाद.